हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? सगळ्यांना माझा नमस्कार. संध्याकाळचं आता प्रांजूला 5:30 वाजता सुटते. तिला एक्स्ट्रा क्लास आहेत आता 4 ते 5:30 असं. तिला आणायला गेले होते. म्हणजे स्कॉलरशिप साठी म्हणजे हे केले, त्यांना सिलेक्ट केलेत काही अशी मुलं त्यांच्या क्लासमधली. मग 4 वाजता स्कूल सुटतं, पण नंतर मग एक 10 मिनिटाचा ब्रेक देतात, काहीतरी स्नॅक्स वगैरे खायला सांगून. नंतर मग 5:30पर्यंत त्यांना क्लास घेतात, त्यामुळं मग तिला नंतर आणावं जायला लागते. मग कृष्णा आता 3:30 वाजताच येतो. मग त्यांच्या स्कूलमध्ये असं म्हणजे हे होतं, न्यू इयरचं गिफ्ट द्यायचं होतं फ्रेंडला. असं चीट करतात सगळ्यांच्या नावाची, आणि कोणाची नावाची ते त्यांनी त्या फ्रेंडला गिफ्ट द्यायचं असं टीचरनं सांगितलं होतं. 100 रुपयेपर्यंत घ्या म्हणून सांगितलं, त्याच्यावरती नको. कृष्णाला हे भेटलं होतं, पिगी बँक आणि 2 पेन्सिल, 1 रेसर आणि शॉर्पनर होतं. मग त्याने काही शाळेत ओपन केलं नव्हतं, घरी आल्यानंतर करायचं होतं त्याला. त्याच्या फ्रेंडला कार दिली होती, त्याला पण कार पाहिजे होती, त्यामुळे त्याचा थोडासा मूड ही झालता. म्हटलं असू दे, त्याच्यामध्ये पैसे ठेवू आपण, रोज तुला थोडं थोडं पैसे देते मम्मा त्याच्यात टाकण्यासाठी. मग नंतर तो खुश झाला होता. आणि हे मी सकाळचं सगळी कामे वगैरे आवरून झाली की ब्लाऊज कट करायला घेतले होते. आता कसं ख्रिसमस झाला, काही गावाकडे जाऊन आल्या फ्रेंड, आता परत संक्रांतीची तयारी चालू झाली त्यांची. हा सिल्कचा ब्लाऊज पीस आहे, पण याला अस्तर लावून शिवायचं होतं, कारण सिल्कचं काय होतात नंतर फिसकतात ब्लाऊज, त्यामुळं अस्तर साधंच घेतलं होतं. हे साधं जरी लावलं तरी चालते, पण अस्तर असलं की मग ते ब्लाऊज फिसकत नाही कापड, त्याच्यामुळं. मग तो ब्लाऊज कट करून घेतला. पेपर कटिंग काढलेलं होतं. हे माझ्या जुन्या ताईंचंच आहे. मी जेव्हा शिवाय शिकली ना, तेव्हापासून ह्या माझ्याकडे शिवतात. पण हा ब्लाऊज त्यांनी गावाकडे शिवला होता, साडीतला, काठपदर साडीतला. पण तो ब्लाऊज बिघडला आहे, त्यामुळे मग दुसरं सिल्कचं कापड घेऊन त्याच्यावरती शिवले. आणि ही पण साडी त्याच फ्रेंडची आहे. हा ऑरेंज कलर येतोय, पिवळा बहुतेक, पिवळा नाही येत, कारण ह्या वर्षी संक्रांतीला पिवळं घालायचं नाही असं कोणतरी म्हटलं होतं. कॅलेंडर अजून आलं नाही मला, कॅलेंडर इकडे भेटत नाहीत, गावाकडूनच कोणाला तरी सांगावं लागतं कोण येणार असलं तर. ही संक्रांतीसाठी पाहिजे साडी त्यांना. अगोदर माहिती नव्हतं, थोडासा ऑरेंज कलर आहे, पिवळा नाही येत तसं, पण अजून काय माहिती, त्यांचं जर चेंज झालं तरी परत दुसरा शिवावा लागेल. पण म्हणलं तोपर्यंत हा शिवून घ्यावा. पिवळं काहीतरी घालायचं नाही असं आहे वाटतं. आणि अस्तर पण मग त्यांनीच दिलं होतं. साडी इथूनच घेतली होती. गावाकडच्या सारख्या काही अशा इकडे साड्या भेटत नाही, इकडच्या थोड्याशा वेगळ्या असतात. साडीला फॉल पण लावायचं होतं, पण अगोदर म्हणलं ब्लाऊज कट करून घ्यायची होती, म्हणल्यानंतर साडी परत ब्लाऊज पीस कट करून घडी करून ठेवली. कटिंगला एकदा बसली की मग एकदम 2-3 ब्लाऊज असं कट करून ठेवते. आज 3 केले होते कट. हा ब्लाऊज खूप क्रिसमसच्या वेळेस द्यायचा होता, पण त्या ताईंचं जायचं कॅन्सल झालं. मग म्हटल्या निवांत दे, काही नाही, जायचं नाही म्हटल्यानंतर मग तो परत राहिलाच. मग आता म्हणलं अगोदर तो द्यावा आणि नंतर मग संक्रांतीचं शिवलं तरी चालते. त्यांना पण आता संक्रांतीलाच पाहिजे आहे, त्याच्यामुळं मग आता म्हटलं जास्त नाहीत, आता ह्याच्या वेळी शिवलेत बरेच ब्लाऊज ख्रिसमसच्या सुट्टीच्या अगोदर, त्यामुळं संक्रांतीला आता थोडेसेच आहेत, 2-3च असतील मला वाटते. पण आहे अजून वेळ भरपूर, तरी पण आता असं निवांत होतं म्हटल्यानंतर शिवून दिलं की कसं मग मला पण थोडंसं निवांत वाटतं. माझा पण आहे एक शिवायचा, पण अगोदर बाहेरचं दिलं की मग माझं शिवते लास्ट, असं करते, कारण माझं कसं नंतर शिवलं तरी चालते.
अगोदर अस्तर कट करून घेतलं होतं आणि नंतर तेच ठेवून हा कटोरी आहे, त्यांना कटोरी घालतात त्या ताई. आणि तो अगोदरचा कट केला तो 4 टक्सच आहे. इकडचं पण क्रॉस कटिंग पण म्हणजे छान दिसतं, कटोरीसारखंच येतं ते पण थोडंसं, पण प्रत्येकाचं वेगवेगळे हे असते. क्रॉस कटिंग कुणाला आवडतं, कुणाला असं 4 टक्सचं, कुणाचं कटोरी असते. मग तो ठेवला कट करून की परत हा पण घेतला. पेपर कटिंग काढलेलं होतं ऑलरेडी, अगोदरचेच हे म्हणजे ऑलरेडी माप आहेत त्यांचं माझ्याकडे, त्यामुळं पेपर कटिंग केलेलीच होती. मग ते ठेवून आखून कट करायला काही जास्त वेळ लागत नाही. नवीन माप आलं तर मग ते अगोदर पेपर कटिंग काढून घेते आणि मग शिवते. यांना डिझाईनचा पाहिजे आहे, थोडासा डिझाईन करायला सांगितले. आता बघू म्हणजे त्याला कशी सूट होते त्या यानं कर म्हणलेत. अशी अगदी नाजूकच, जास्त लेस किंवा अगदी म्हणजे असं हे नको आहे त्यांना, छोटीशी अशी नाजूक अशी काहीतरी सिंपल कर म्हणले. अजून बघितली नाही, फोनमध्ये बघून मग ठरवायचे काय करायचे ते. यूट्यूबला एखादा व्हिडिओ बघितलं की मग आयडिया येतात. आणि काही डिझाईन कसं आता ह्या ब्लाऊजवर, ब्लाऊज प्लेन नाही आहे, याच्यावरती असं म्हणजे हे आहे, बारीक बारीक डिझाईन आहे. मग तशा ह्याला काही कोणती सूट होते त्यानुसार मग करते. म्हणजे हेच कर असं काही त्यांनी काही नाहीत म्हणत, पण तुला जी बरी वाटेल त्याला जी सूट होईल असं कर म्हणून सांगते. आणि साडीचा ब्लाऊज पीस मोठा असतो त्यामुळे कुठं म्हणजे बाहीला वगैरे जॉईन द्यावं लागत नाही, अगदी व्यवस्थित पुरतं. जॉईन द्यायचं असलं की काम एक्स्ट्रा भरपूर वाढतं, आणि जॉईन नसेल की मग असं मग बरं वाटतं शिवायला, पण मग थोडंसं स्पीडनं होतं. म्हणजे काठपदर साडीतलं, अशा साडीतलं कसं असतातच ब्लाऊज, रेग्युलरच्या साड्यातलं जरासं ब्लाऊज पीस बारीक म्हणजे लहान असतात. हा काल शिवला होता ब्लाऊज, साईड फिटिंग फक्त राहिली होती. मग सकाळी अगोदर हे फिटिंग करून घेतलं आणि नंतर मग ब्लाऊज कट करायला बसले होते. हे फक्त साईडचंच हे करायचं होतं, पण ते तेवढंच बाकी राहिलेलं. हा साधा ब्लाऊज आहे डेली वेअरच्या साडीतला. अगोदर मग त्याचं फिटिंग करून घेतलं. साईडनं थोडंसं जास्त शिलाई ठेवते, शिलाई म्हणजे कसं परत म्हणजे साईज जरी कमी जास्त झाली तरी हे करायला येतं. आणि हा शेजारच्या काकूंचा मुलगा आला होता, पाठीमागे दिसतोय बघा, त्याला खेळायचं असते, येतो माझ्याकडे सारखा तो. पण कृष्णा असलं की काय होतं, दोघांची भांडणं होतात एकाच गाडीसाठी, एकच गाडी आहे त्याच्यामुळं. मग तो गेला की मग तो म्हणतो, तो गेला आहे तोपर्यंत मी येतो. मग तो बसला होता खेळत. मग नंतर माझाच एक टॉप आणि ब्लाऊज होता, त्याला हे करायचं होतं, टिपा घालायच्या होत्या, ते पण करून घेतलं. मी शिमला मिरची बनवायला घेतली होती, तेलामध्ये थोडंसं जिरं आणि लसूण चेचून घातला. लसूण असाच घालते मी चेचूनवरून, खोबऱ्यासोबत खोबरं, फक्त खोबरं आणि जिरं असं वाटण करून ठेवते. आणि हे असे मोठे मोठे भेटतात जास्तच शिमला मिरची इकडं, त्यामुळं मग बारीक कट करून करते. शिमला मिरची शक्यतो नाही कधी आणत, पण ह्यावेळी भाजीला काही भेटलं नव्हतं त्यामुळे त्याने आणली होती. दोडका आणि ते खाऊ नका असं म्हणतात, जास्त केमिकल त्याला वापरतात, पण आजकाल सगळ्यातच केमिकल आहे. मग काय करते, थोडंसं आणलं की मीठ, हळद आणि मीठ पाण्यात टाकून त्याच्यामध्ये टाकून ठेवते आणि नंतर मग भाजी बनवायला घेते. आणि बारीक असं कट करून केला की पाणी न घालता मग शिजतो.
थोडंसं हे टाकलं, हळद, चटणी, मीठ आणि झाकून ठेवून वाफ काढली 1-2 की शिमला मिरचीला जास्त वेळ लागत नाही, म्हणजे शिजती पटकन. थोडंसं शेंगदाण्याचं कूट वरून घातलं होतं. भाजी शिजत आल्यानंतर घालते सुक्या भाजीसनी शक्यतो. मग काय होतं, भाजी पटकन खाली करपत नाही आणि चिकटत पण नाही. मग शेंगदाण्याचं कूट टाकलं की पटकन चिकटते, त्याच्यामुळं मग तसं करते. वरून थोडीशी कोथिंबीर घातली. छान होते अशी पण शिमला मिरच्या, पाणी न घालताच शिजवून घेते. चला तर मग कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.